डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यानंतर आदरणीय विजय तळेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी भगवान बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. धन्यवाद तळेकर साहेब. त्यानंतर महिलांपर्यंत ते पोहोचले तर ते माहीत नसतील, ते कळावे म्हणून आम्ही जो हिंदू कोड दिला आहे, महिलांचे अधिकार आहेत, ह्याच्यावरच खास आम्ही ते सेशन ठेवलेलं आहे. मी आता जास्त बोलणार नाही, मी ताईंना विनंती करतो की आपण माहितीचा ताबा घ्यावा. सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. कार्यक्रमाला खूपच उशीर झालेला आहे, दादा बोलले तसं, पण आपण सगळे कार्यक्रमाची म्हणजे वेळ नाही, वेळेचं महत्त्व नाही. इथलीच नाही, सगळीकडे तेच सांगता येतं की आमचा पण सकाळी कार्यक्रम होता, 10चा कार्यक्रम होता, 12 वाजता, 3 वाजता लोक जेवले. ते आता थोडी वेळ आपण सगळ्यांनीच बदलली करते. आणि पंचशील सेवा मंडळ ग्रामीण मुंबई यांचे कार्यक्रमांचे प्रथम मी आभार मानतो. एकीकडे ह्या डॉक्टर मंडळाचं मी फिटनेस म्हणून काम करत होतो, त्यावेळी आमचे अण्णा भास्कर संभाजी पवार यांच्या त्या प्रकारचे काम केलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा प्रत्येक माणसाला कुठेतरी गाव किंवा काय थोडी थोडी त्याच्यामध्ये प्रगती झाली. आणि त्यानंतर भास्कर संभाजी पवार आमचे अण्णा यांचे सुपुत्र संजय पवार यांनी दिली होती. आणि खूप असं समाधान वाटतं की आज जे तरुण पिढी आहे आणि या तरुण मुलांनी त्या मंडळामध्ये पुढाकार घेऊन ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातच म्हणून मी कोणत्याही बैठकीला येऊ शकत नाही, मला चालना देखील होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी गावी जयंती केली. मी अक्षरशः लक्झरी गाडीमध्ये 200 वर झोपून त्या कार्यक्रमासाठी गेलं. आणि कार्यक्रम बघितला तर गावातले लोक सोडा, तर मला मनापासून मोठा असे आनंद झाला की आज आपली तरुण पिढी काय ना काय तरी करते. आणि तेच खरे बाबासाहेबचे विचार आहे, तेच गौतम बुद्धाचं. अशाच प्रकारे आज जो तुम्ही धम्मचक्र पर्यटन साजरा केला, त्याचप्रमाणे तळेकर मॅडमने आपलं मार्गदर्शन केलं. विजय तळेकर यांचे मित्र त्यांनी सुद्धा केलं. जरूर एक आदर्श निर्माण करू, ही परंपरा पुढे चालू राहील आणि आपली मुलं त्या आदर्शाच्या मार्गाला जातील. असं एक मी आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमो जय जय भीम. तुमच्या रिटायरमेंट सर्टिफिकेटच्या वेळेस कार्यालयीन कामकाजामुळे तुमच्या इथे आहे थोड्या वेळासाठी घेता आलं, पण तुमच्यासाठी बोलायचं होतं. तेव्हा आपल्याला जे सर आज लाभलेत, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून आजपर्यंत जेवढं ऐकलं आहे, मला असं बोलायची सवय नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल, पण सर खरंच मला बघू नको तिकडे. तुमच्यापासून मी जेवढं पण आतापर्यंत ऐकलं, तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात. तुमची एक बुक होती तुम्ही
होती, त्यामध्येही मी लिहिलं की तुम्ही माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहात. म्हणजे मी ज्या पोस्टवर आहे, मी जी पाहते स्वप्न ती तुमच्यामुळे पाहते. मी तुम्हाला आदर्श मानते. आताबरोबर तुम्हाला आणि मी सरांना पाहिल्यानंतर मी अचंबितच झाले की आणि त्यामुळे तुम्हाला वेलकम पण नाही केलं. सो वेलकम. अँड मॅमच्या विचारांना सुद्धा आता असं दोघंही दोघांचेही विचार अगदी समोरच आहे. मी एकमेकांना योग्य असे आहेत आणि जे सरांकडून आतापर्यंत ऐकत आले आहे अगदी त्याच लेवलचं तुमच्याकडून ऐकलं. आणि तुमच्याकडून आता मी तुम्ही जे काही बोललात, मी नक्की हिंदू गोडबोल अजून वाचला नाही आहे, पण मी वाचेन, मी विकत घेईन आणि मी वाचेन. आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच. कृपया पुढे यावं आणि आमचे बंधू सचिन दामोदर पवार यांचा जोरदार स्वागत कराबद्दल की जास्त शिकलेला नसला तरी होय, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे आणि उपजतच लेखन ही कला असल्यामुळे आज अनेक क्षेत्रामध्ये तो आपल्या नावाचा ठसा उमटवत आहे. याचा अभिमान आम्हाला आहे, आदर आहे आणि म्हणूनच आता यापुढचा आम्ही सत्कार करत आहोत. आमचे बंधू प्रकाश शांताराम पवार आणि याचा सत्कार करतील उदय मधुकर पवार. स्वागत करायचं आहे आमचे बंधू प्रकाश शांताराम पवार यांचे. टाळ्या वाजवा रे, जेवायचं आणि म्हणूनच त्याचा सत्कार करण्यासाठी आपण उद्या आमंत्रित करत आहोत आमचे मोठे बंधू संजय भास्कर पवार यांना. स्वागत मधुकर पवार यांचं. यानंतर सूत्रसंचालन करतील आमचे बंधू सचिन पवार. धन्यवाद विजयजी. जय भीम. मुद्दा आहे सर्वांना. मला काही भाषण वगैरे काही करता येत नाही, पण आज साहेब आणि मॅडम माझ्या आग्रहाखातर इथे आलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणं गरजेचं आहे. कारण साहेब जेव्हा रिटायर झाले होते तेव्हा फक्त मी तिथे हजेरी लावून लगेच निघून गेलो होतो, का तर माझी एक मिटिंग होती. तर आमच्या साहेबांबद्दल काय सांगू मला, म्हणजे म्हणतात ना की शून्यातून जे वर आलेला माणूस, तर हे आमचे साहेब तळेकर साहेब. म्हणजे अगदी जे सात रस्त्यामध्ये ते राहत होते. अगदी त्यांचं बालपण जे होतं ते एकदम म्हणजे जसं आम्ही देखील होतो, अगदी रफ अँड टफ अशा ह्याच्यामधून त्यानंतर ते शिक्षण घेतलं. अगोदर ते मुकादम झाले, लेबरमध्ये लागले, गटर खात्यात लागले, लेबरमधून ते मुकादम झाले, मुकादममधून ते जीओ झाले, जीओमधून ते एच एस झाले आणि शेवटी नंतर ते AHS होऊन त्यांनी रिटायरमेंट घेतली. रिटायर्ड झाले ते म्हणजे एवढी तरी खरारी घेतली. ऍक्च्युली प्रत्येकाच्या जीवनामध्ये आदर्श आहेत आणि त्यांच्यावर आमच्या एक प्लॅन चालला होता की त्यांच्यावर एक चित्रपट करायचा आहे, कारण लोकांना प्रेरणादायी असं त्यांचा जीवन प्रवास आहे. तर ते कधीतरी तळेकर साहेब, माझं वचन आहे तुम्हाला की कधीतरी तो चित्रपट आपण करू, 100% करू. आणि तो साहेब तुम्ही इथे आलात त्याबद्दल आमच्या भाऊकीकडून खूप खूप धन्यवाद. मॅडम प्रकाश माझा चांगला मित्र आहे, उदय माझा मित्र आहे, संजय माझे भावजी आहेत, भाई माझे भावजी आहेत. पहिले भावजी ते नाट्यवाटे पहिले आहेत, वासंती म्हणून जे त्यांची मिसेस आहेत ते माझी बहीण. मी एकत्र राहिलो आहे, एकत्र वाढलो आहे आणि
प्रकाश तुला सांगतो की माझं जीवन अर्धाधिक आईनं माहिती आहे मी कसा होतो ते. आणि जे फिल्म वगैरे आहे ती फिल्म लवकरात शॉर्ट फिल्म म्हणून झेप नावाची शॉर्ट फिल्म या महिन्याभरात रिलीज होणार आहे. त्यानंतर प्रकाश पवारांचं म्हणणं होतं की साहेब तुमच्यावर चित्रपट वगैरे करायचं आहे. त्या लेवलला मी आहे की नाही मला काही कळत नाही. प्रकाशच्या स्वप्नामध्ये का दिसतो मला का माहिती नाही. आणि त्यामुळे आपल्या कामगारांनी एक झेप नावाची शॉर्ट फिल्म बनवली. गाणंही आपल्या सफाई कामगारांनी गायलं आहे. डायरेक्शन जे केलंय ते डायरेक्शन पद्मश्री नामदेव दासा साहेब यांच्या जीवनावर येणारा पिक्चर त्याचे डायरेक्टर आहेत. बनसोडे शॉर्ट फिल्म केली सर्व आमच्या मी आणि माझी मिसेस आम्ही एकत्र होतो. बाईंना माहिती आहे आम्ही दोघांना कधी प्रपोज पण नाही केला काय नाही केलं. म्हणजे माझी मला मुलगी बघायला माझी मिसेस यायची असं प्रसंग आहे. पण आयुष्य आमचं दोघांचं खूप चांगलं आहे. आमचे दोघांचे विचार एकमेकाशी जुळत आहेत. मी नवीन नापास होतो यासाठी आता सांगतो की गाणी सांगितलं आहे मी नवीन नापास होतो. एक नंबरचा गुन्हाही होतो. माझी मिसेस माझ्या रागावते सांगणं काही पण सांगणं खूप गरजेचं आहे. आणि मी शिकल्याच्या नंतर मला LLB वकील झालेली बायको मिळते. हे बदल आहे. हे केवळ बाबासाहेबांच्या सहवासातून आलेलं. आणि प्रकाशची इच्छा आहे की माझ्यावर फिल्म करावी म्हणून पण ती त्याची इच्छा पूर्ण होईल असं मी आणि ती प्रेरणादायी असणार आहे असं बहुतेकांचं म्हणणं आहे. यूट्यूबवर माझे जे माझ्या शॉर्ट फिल्मची जी पिक्चरची टायटल वगैरे जे आले लाखाच्या संख्येने आले तर त्याला म्हणाला की अरे ते लाखाच्या ह्याच्याने आले की तुला का पैसे वगैरे मिळतात का मला तरी ते बोलले काय तरी तसं नाही होणार आहे. आणि मागे जसं त्याच्याकडे सांगितलं की माझा कार्यक्रम जेव्हा रिटायरमेंट झाला लाईव्ह बघणारे सुद्धा लाखाच्या वरती गेले. आणि साहेब असं आम्ही कधी आयुष्यात पाहिलं नाही असं सेजलने आताही उल्लेख केला. तिला त्या भावना व्यक्त करत नव्हत्या पण खूप प्रयत्न आपल्या मुलांना सक्षम करण्यासाठी आम्ही करतो. आणि माझ्यावर खूप अतिशय प्रेम करतात. जसं प्रकाश आहे उदय आहे श्रीधर आहे. माझे जरी सरकारी कामगार जरी असतील पण अतिशय प्रेम करतात. बाईंना नाव ऐकल्याच्या नंतर माझा मोठा भाऊ वसंत गायकर म्हणजे मित्र होते बाईचे. आणि आल्यावर मी ऐकतो आहे कारण माझा भाऊ कधी बोलला नाही. आणि बाईंच्या समोर आम्ही कधी उभे राहिले पण नाही. बाई महानगरपालिकेत दुकान म्हणून एकनाथ होते पण मी जेव्हा म्हणून जेव्हा डम्पिंगला होतो त्यावेळेस त्या बाईंनी मला पाहिलं की अरे हा मुलगा इथे कसा बसलाय. अशी परिस्थिती आहे. हा बदल जो आहे निसर्गाचा बदल आहे. बुद्धाने सांगितलेला बदल आहे. बाबासाहेबांनी सांगितलेला बदल आहे. हे तुम्ही आम्ही सर्व करतो. आणि मला आता खूप गर्व वाटतो की ज्या नाट्यामध्ये मी जाताना पाहिलं अतिशय सौंदर्य नाट्य पण विविधतेने नटलेलं नाट्य जरी असेल तरी शिक्षणासाठी मजबूत झालेला नाट्य हे मी आज अनुभवलं. मला नाटकावर मला तुम्ही संबोधित करण्यासाठी बोलवलं. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. मी काय आणि सर्वांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी शक्यतो मिसेस असेल तर मी बोलत पण नाही. पण तुमच्या लोकांचे नात्यातली लोक आहेत जवळची लोक आहेत त्यांनी बोललं. मी शक्यतो बोलत नाही. मी बापतरोडला सुद्धा तुम्हाला सांगतो की मिसेसनी बोलल्याच्या नंतर मी नाही एखादा वक्त्याला बोलायला दिलं तर मी थांबतो. पण आज मी खूप बोललो ते खूप मला वाटतं रुचल शिकत वगैरे मला माहिती नाही पण आपण त्यासाठी पचवायला शिकायला पाहिजे. करत नाही आपण हे कार्यक्रम हा खूप अतिशय सुंदर आणि सुबक झाला आहे. माझ्या मिसेसचा तिकडे माहेरचा कार्यक्रम होता आणि उद्या जर कोणाला की साहेब या म्हणून त्या लोकांनी पण खूप चांगलं काम केलं. कुठचंही अगोदर अध्यक्ष वगैरे निवडता मिसेसने
वर्षावासामध्ये ऑनलाईनचं प्रवचन दिलं होतं बुद्ध धम्मामध्ये, आणि धम्मनायिका काय त्याच्याबद्दल त्यामुळे सत्कार वगैरे केला तिथे, आणि आम्हाला इथे पाठवलं की कार्यक्रमानंतर रिक्वेस्ट केल्याच्यानंतर, आणि प्रकाशने सांगितलं की 7 ते 9 मध्ये आहे. उदयनी सांगितलं तोच आकडा 7 ते 9 मध्ये. मी पण घाबरलो, अरे बापरे, दादाच्या ठिकाणी आहे तिथे 9 म्हणजे 9 टायमिंगवर असतं, काय पुन्हा मी दादामध्ये काही फरक नाही आहे. त्यामुळे मी पण घाबरलो आणि मी बोललो किंवा मी निघतो. म्हणजे निघाल्याच्यानंतर उदयला फोन केला, मी इथे पोचलो. असो आपल्याला ज्या सवयी झाल्याचा विषय झाला, पण खूप मला अभिमान वाटतो आणि खूप कौतुक करायसारखं वाटतं की एवढी शेजारसारखी माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये काम करत होती. मी तिला खूप हे करायचो की शेजार काय करणार आहे आयुष्यात, तू काय बनणार आहे. सर मी इथे बनणार आहे, ते कसं बनणार आहे, त्यासाठी प्रयत्न करावा तुम्ही जिद्द बाळगली. आणि मला आदर्श म्हणतो मला मोठं आश्चर्य वाटतं. मला आदर्श नाही, आपला आदर्श बाबासाहेब आहे, त्यांना फॉलो करूया आणि आपण आपल्या आयुष्याची वाटचाल खूप चांगली करूया. आणि माझ्या आयुष्यावर येणारे छेद की तुमच्या रूपाने मला म्हणजे बघून दे, या देई या डोळा मला बघण्याचं भाग्य मिळेल अशी अपेक्षा वगैरे थांबतो. धन्यवाद. रनिंग आहे 71. ओके सगळ्यांना हे जे वातावरण सगळं आहे आणि सगळं खाणं पिणं लोकांचं बदललेलं आहे, त्याच्यामध्ये पण माणूस गावी असतं त्याच्या वयामध्ये. मी जास्त वेळ नाही येतात बार बार आपण केक कापा अशी आपण विनंती करतो. Happy birthday to you. Happy birthday, dear Aryan and Baba. Happy birthday to you. Aryan. बाबांना देतात, बाबाने सरांना देतात. दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये